येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या सुद्धा येणाऱ्या कार्यकाळामध्ये 18-19 पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचे 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहेत, 6 पंचायत समिती आहे, त्या माध्यमातून आमची ती पण तयारी झाली। तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्राच्या आमच्या तिन्ही बैठका झाल्या। विरोधक हे प्रबळ आहेत असं मी मानतच नाही आणि विरोधकाची मी चिंताच कधी केली नाही। त्याच्यामुळे न जिंकण्याचं काही मी निवडणूक जिंकण्यासाठी बेंबाळ जुना सुरलाचं हे क्षेत्र आता निवडलेलं आहे। जनतेला आवाहन करेन किंवा कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या मतदार याद्या ह्या चोरीचा हा विषयच नाही आहे। ते सर्वेमध्ये काही लोकांची नावं चुकलेली आहेत किंवा कोणी या वार्डातला त्या वार्डात, त्या वार्डातला या वार्डात असे वार्डने आहे म्हणजे नावं आहेत। आज आहोत मूल क्षेत्रामध्ये आपल्यासोबत आहेत। गेल्या 2 टर्ममध्ये जिल्हा परिषदच्या अध्यक्षा म्हणून संध्याताई गुरनुले आहेत। एकंदरीत त्यांचा रुबाब आणि त्यांचं काम करण्याची शैली अत्यंत कामाची आणि जो शब्द त्या देतात ते काम देखील विकासात्मक काम करतात असा एकंदरीत परिसरामध्ये त्यांची चर्चा असते। आणि परत आता 2 आठवड्यात जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित होतील अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे। आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय आहे। नमस्कार ताई, काय सांगाल? आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, आपली कशी तयारी आहे आणि काय म्हणजे आपल्याकडनं काय आता सध्या कार्य चालू आहे? निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि आचारसंहिता नगरपालिकेमध्ये नगरपालिकेला लागलेली आहे। नगर परिषदेची आमची पूर्ण तयारी झाली। उमेदवाराचे अर्ज घेणे, त्यांची आजच इंटरव्ह्यू आहे आणि नगर परिषदेच्या पूर्ण वार्डाची आमची पूर्ण तयारी झाली आहे। सर्व बैठका झाल्या आहे आणि सर्वांचे आता मनोगत सर्वांचे घेणे सुरू आहे। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या सुद्धा येणाऱ्या कार्यकाळामध्ये 18-19 पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचे 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहेत, 6 पंचायत समिती आहे, त्या माध्यमातून आमची ती पण तयारी झाली। तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्राच्या आमच्या तिन्ही बैठका झाल्या। तालुका अध्यक्ष आणि आमची सर्व कमिटी त्या दृष्टीने पूर्ण बैठका होऊन कार्यकर्ते सर्व कामाला लागले आहे। नक्कीच सुधीर भाऊ स्वतः इथे या परिक्षेत्राचे आमदार आहेत आणि आपण त्या निवडणुकीत मोठी भूमिका पार पाडली होती आणि आज विकास पुरुष म्हणून त्यांना मानलं जातं। काय नक्कीच आता जो पंपूर्णा किंवा जे मूल क्षेत्र आहे आणि आपण ज्या क्षेत्रामधनं जिल्हा परिषद पुढे निवडणूक लढणार आहात, काय विकासाचा पायंडा आहे किंवा काय पुढे आता लोकांच्या समस्या काय आहेत? आणि आपण अनेक वर्षांचा आपला जिल्हा परिषदचा अनुभव आहे, स्वतः अध्यक्ष आपण राहिले आहेत, त्यामुळे आता जनतेला काय सांगाल? मी आता जनतेला एवढंच सांगेल की एक सुधीर भाऊसारखा विकास पुरुष आणि आमचा विजन असलेला नेता आमच्या पाठीशी आहे। काँग्रेसजवळ आता कुठलाही नेता नाही, काँग्रेसजवळ कुठलाही विजन नाही आणि त्यामुळे आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जिल्हा परिषदेचा सर्वांगीण विकास म्हणजे रस्ते, पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये क्रांती या गोष्टीत आम्ही म्हणजे घेऊन पुढे जात आहोत। कारण सुधीर भाऊंनी ग्रामीण भागातले रस्ते प्रत्येक गाव जोडणारे रस्ते केले, सिंचनाच्या सोयी केल्या, चांगल्या शाळा मुलांना चांगल्या शाळा असाव्या यासाठी शाळा खोल्या बांधल्या। परंतु उर्वरित जे राहिलेले कामं आहेत म्हणजेच एक शिक्षण हे महत्त्वाचं, येणाऱ्या पिढीसाठी भविष्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे। आरोग्याच्या दृष्टीने आमच्याकडे 2 PSC नवीन झालेले आहे आणि तिथे जे आरोग्याच्या सोयी ज्या काही कमतरता आहेत त्या करणे आणि दुसरं म्हणजे सिंचनाच्या तशा शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी आदरणीय सुधीर भाऊंनी केल्या। परंतु माझं लक्ष आहे सिंचन आणि शिक्षण या 2वर आणि रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, सुशिक्षित लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय सुधीर भाऊंना आम्ही एक मूल क्षेत्रामध्ये
एक कंपनी कुठली तरी आणून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही भाग पडू. नक्कीच दांडगा आपला अनुभव आहे, लेकिन मात्र खरं प्रतिष्ठेची लढाई असणार आहे का? विरोधक मजबूत आहेत का? काय सांगाल या संदर्भानं? कारण निवडणुका मग नगर परिषदेच्या असतील किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, तिघांचा देखील भार आपल्या खांद्यावर असणार आहे आणि आपल्या मार्गदर्शनात ह्या सगळ्या निवडणुका इथे होणार आहेत. मग अशामध्ये आपण देखील उमेदवार म्हणून राहणार आहात. ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे आपण कसं पाहता, किंवा मग हे सगळं निवडणूक करताना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि यामध्ये जिंकणे याकडे एकंदरीत कसं पाहता? विरोधक किती मजबूत आहे किंवा प्रतिष्ठेची लढाई आहे का? यात काय सांगाल? मी विरोधकांची चिंता करत नाही, कारण मला निवडणूक जिंकणं हे मला माहिती आहे आणि मी आत्तापर्यंत 5दा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली आहे. त्याच्यामुळे विरोधक हे प्रबळ आहेत असं मी मानतच नाही आणि विरोधकाची मी चिंताच कधी केली नाही. त्याच्यामुळे न जिंकण्याचं काही, मी निवडणूक जिंकण्यासाठी बेंबाळ जुना सुर्लाचं हे क्षेत्र आता निवडलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा जो राहिलेला जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही विकास राहिलेला आहे, जे काही कामं राहिलेले आहे ते मात्र आदरणीय सुधीरभाऊच्या पुढाकाराने, सुधीरभाऊंच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदचा जो 25 वर्षाचा माझा जो दांडगा अनुभव आहे, मी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, प्रशासन म्हणून प्रशासनाला घेऊन काम केलं आहे, तो अभ्यास माझा आहेच, तो पाठीशी आहे. ती शिदोरी घेऊनच मी पुढे त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करेन. नक्कीच शेवटताई, नक्कीच आपण विजयाच्या आत्तापर्यंत 25 वर्ष आपण प्रशासनाला घेऊन काम केलं आहे. शेवट आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना किंवा मतदारांना, एकीकडे वोट चोरीचा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अशा वेळेस काय आव्हान करणार आहात आपण? काय जे वोटिंग लिस्ट आहे या अनुषंगाने आपल्याकडनं काही कार्य चालू आहे का, किंवा शेवट काय आव्हान करणार आहात? कारण लोकराज्य TV न्यूज चॅनल आपल्या अशी संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्या नागरिकांचे प्रश्न घेऊन आपल्यापुढे येणार आहेत आणि त्यांची उत्तर घेण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे. आम्ही ते उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा वेळेस आता शेवट कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना, मतदारांना आपलं काय आव्हान असणार आहे? मी जनतेला आवाहन करेन किंवा कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या मतदार याद्या ह्या चोरीचा हा विषयच नाही आहे. ते सर्वेमध्ये काही लोकांची नावं चुकलेली आहेत किंवा कोणी या वार्डातला त्या वार्डात, त्या वार्डातला या वार्डात असे वार्डने आहे म्हणजे नावं आहेत. आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो आहे की पहिल्यांदा तुम्ही मतदार यादी वाचन करा आणि मतदार यादी वाचन करून खऱ्या अर्थानं प्रत्येक मतदाराकडे जाऊन हा मतदान करणे हे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये आपला हक्क आहे, अधिकार आहे, हे जनतेला सांगून किंवा कार्यकर्त्यांना सांगून मतदान करण्यासाठी भाग पाडू. नक्कीच ह्या होत्या संध्याताई गुरनुले. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव, शांत आणि संयमी उत्तर देताना, कारण कामाचा अनुभव आणि राजकारणाचा देखील अनुभव, एक स्त्री म्हणून, कारण आता अर्ध्याहून अधिक आरक्षण महिलांचं आहे, महिला राज आहे. अशा वेळेस गेल्या अनेक वर्षापासून या राजकारणामध्ये प्रशासनाला सोबत घेऊन विकासात्मक कामाचा पायंडा सुधीरभाऊंच्या माध्यमातून त्यांनी इथे रोवलेला आहे आणि नक्कीच हा आत्मविश्वास आपल्या या मुलाखतीमधनं आपल्यासमोर नक्कीच आलेला असेल. त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे. आपण असंच त्यांच्याशी चर्चा करत राहणार आहोत, या संपूर्ण निवडणुकीत भेटत राहणार आहोत. त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, त्यांच्या कार्याच्या दृष्टिकोनातून असेल, लोकांचे प्रश्न असतील, असा एकंदरीत सगळी जी चर्चा आपण संध्याताई गुरनुले यांच्याकडनं घेणार आहोत. नमस्कार.